पण जळत नाही. झालं, हे तेल आता रेडी आहे केसांना लावण्यासाठी. मस्त कढीपत्ता ह्याच्यात भाजलाय. हो या चला, आता हे तेल मी लावणार आहे केसांना. आईनं आणले आता कडवून, ह्याच्यात कढीपत्ता टाकून. गावाला कशा वस्तू फ्रेश मिळतात मस्त. त्याला आता ही आमची नेहमीची जागा. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत. आज न्हाव करणार आहे मी. गावाला आले की नाही एकदा तरी न्हाव करते, पण आता ह्या वेळेस ना बरेच दिवस झालं सुद्धा न्हाव केलेलं नाहीये. गुंता कसला झालाय केसाला. हां, ते मोठ्या दातांनी विसरते. गुंता काढायचा कंगवा तर स्मिता घेऊन गेली बघ. आई सीमा ठेवलंच नाही कंगवा. ते मोठ्या दाताचं होतं की गुंता काढायचा. गाणं सुरूच आहे. आज आम्ही तेलामध्ये तुम्ही बघितल्याप्रमाणे कढीपत्ता टाकला होता. नाहीतर मग आईने मला डिलेवरीमध्ये असं एक तेल बनवून दिलं होतं, ज्याच्यामध्ये मी कोरफड, मेथी, कलोंजी वगैरे टाकलं होतं. जास्वंदीची फुलं टाकली होती. आणि याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. घरी आईने माझ्यासाठी कसं तेल बनवलं होतं. तर आई सुरुवातीला माथ्यावरती तेल होते, भरपूर तेल होते. आणि त्यातनी इतकी चांगली मसाज करते ना बघा. पूर्वीच्या काळी अशीच मसाज केली जायची, जेणेकरून डोकं हलकं व्हायचं आणि शांत राहायचं. आणि झोपसुद्धा अशा मसाजने खूप छान लागते. तेल पण लावलं नाही केसानं बरेच दिवस झालं. शणू आवर तुझं. शणू माझ्यापेक्षा यांचाच आवाज जास्त येते. एक तिकडे बाजवर, एक इकडं ओ, मध्ये शणूचं. हा हिशोबा शांत बाळा. तेल कसं छान वाटते ग. डोकं थंड शांत पडते. आता दिवसभर झोपतेच नाही. किती दिवस केस सुकून गेलेत ना काय? सुकलेत केस, पूर्ण केस सुकून गेलेत. लावलेच नाही किती झालं. नाव केलं खरंच खूप छान वाटतंय बरं का. आत्ताच्या पोरी म्हणजे नाव करायला नको म्हणतात. काय होतंय, केसांना तेल जास्त होतंय, मग ती चपचपीतपणा. आणि मला सांगू का, नाव केल्यावर ना एक 2-4 दिवस तरी काही सुधरत नाही. केस एवढी तेलकट होते, काहीच कळत नाही. कढीपत्त्याचा वास मस्त येतो बघा, त्याच्यामुळे ना भारी वाटते. आईने बघा किती तेल लावले. असे खूप तेल लावते, मग कधी कधी वाटतं राहू दे नाव करायचं. पण नाव केल्यावर खरंच छान डोकं शांत राहतं. आमची आजी पण करायची नाव म्हणजे डोक्याला तेल लावायचं भरपूर आणि आंघोळ करायची त्याच्यावरून. शॅम्पू साबण वगैरे काय नाही लावायचं. मग त्याने आपल्याला काय होतं, केस छान सॉफ्ट मऊ राहतात. आणि मुळात आपलं डोकं शांत राहतं. त्यामुळे नाव करायचं असतं. काय खरं नाही बघा. तुम्ही बघाल ना माझी छोटी छोटी बारीक केस पण आता बघा आले. ते पुढची वाढलीत केस. पूर्ण इथली केस गेली होती. कशा तेल वगैरे लावून खाणं पिणं, थोडं हार्मोन्स चेंज, त्याने केस वाढले चांगले. नाव कराय म्हणलं सकाळी आईचं म्हणणं असतं लवकर उठावं, मग आवरावं पटापटा. कारण तिला मग परत बाकीची कामं असतात ना, मळ्यात जायचं असतं. मग हे नावमध्ये वेळ जातो. ठीक आहे, एका दिवशी हे होते. आज बघा आईचं माझं कॉम्बिनेशन साड्यांचं बघा. माझी पण ब्ल्यू कलरची, आईची पण ब्ल्यू कलरची साडी. आता चेहऱ्याला लावते बरं का, तोंडाला लावते. त्याने आयब्रो पण चांगले होते. ते हे जास्त आवडत नाही. पण आई म्हणणं असं सॉफ्ट होते, तोंड लय सॉफ्ट होते. कसं झालं नुसतं. झालं. माझ्या आईने माझी केली. आता मी माझ्या पोरींची करणार. तुमचं पण नाव करू तुमचं नाव. हिची आमच्या खुश झालं बघा. इशूला पण नाव करायचं. आई इशूला पण घालूया का नाव? इशूचे नाव करायचे. अच्छा चंपी करायची. इशू हो, तुझी चंपी करूया. तुझं पण नाव करूया. ते बघा सगळं संपलं. आईने सगळं काही वापरले. त्यात केस बघा किती पडलेत माझ्या. अक्षरशः खूप केस गळत आहेत आता. हो, शनूला पण करायचंय नाव. आता बघा सगळ्यांना नाव करायचंय. त्याच्यात थोडस तेल आहे. इशूचं आणि शनूचं मी करते आता नाव. माझ्या गुंडूचं नाव करायचे. गुंडूचं दिसते का यावर? गुंडूचे नाव. दीदीच पण नाव करायचे. मग
अशी मसाज करायची इशूची, अशी मसाज करायची. अरे तुझं करायचंय. अरे भाया अयो तेल लावा तेल लावा तेल लावा. इशूच्याला पण नाव करा आकिकाला आई करते पाणी. हो आता थांब पाणी ओतपर्यंत मी आले तर उतरायला घेते ना. चुलीवर पाणी तापतंय ना ते पाण्याची जी मजा आहे ना ती वेगळी आहे खरं बरं का. ये आता गरम गरम पाण्यानं मस्त आंघोळ होते. केवढं तापले पाणी. चुलीवरचं पाणी एकदम गरम तापलेलं असतं. आई आमच्याकडे चुलीवरच पाणी तापलं जाते. आणि आता शणूला पण करायचं आहे ना. शणूची पण केस बघा मस्त. छोट्या मुलींच्या हल्ली करायलाच पाहिजे ना. खूप सॉफ्ट राहतात कारण पोरी आपल्याला तेल लावत नाही. बघा आता माझी आंघोळ झाली मस्त. केस धुतलेत. आज नो मॉइश्चरायझर नो सनक्रीम कारण चेहराच एवढा तेलकट झाला की याला मॉइश्चरायझरची काहीच गरज नाही. कसं झालंय ऑइली सगळं झालंय फेस. फक्त आणि फक्त टिकली लावणार आहे. आणि आजच्या दिवसासाठी मी रेडी आहे कारण तेल एवढं झालंय ना ते केसामधलं तेल ते चेहऱ्यावरचं तेल ते सगळं तेलच झालं. आता टिकली लावली आणि झालं मस्त. आता थोडंसं ना याला केसांना मॉइश्चरायझर राहण्यासाठी टॉवेल लावलाय. याला शॅम्पू साबण काहीच केसांना लावलेली नाही. जस्ट तेल लावून त्याच्यावरून पाणी घेतले त्यामुळे केसांना चांगलं मॉइश्चरायझर भेटणार आहे. आणि थोडा वेळ हा टॉवेल लावणार आहे. थोड्या वेळ काढणार आहे कारण केस सुकायलाच मी म्हणते की आता अर्धा एक दीड तास तर आरामशीर जाईल कारण ना केस लवकर तेलामुळे सुकत नाहीयेत. आणि शणायला पण तेल लावले. आणि आज तुम्हाला अजून एक रेसिपी दाखवणार आहे की जे गावाकडे खूप फेमस असते ती रेसिपी ती आहे धपाटे. म्हणजे आमच्या इकडे धपाटे बोलतात. ॲक्च्युली त्याला थालीपीठ असा शब्द आहे पण आमच्याकडे धपाटे बोलतात. आणि हे धपाटे ना रविवारी केले जातात हे धपाटे आमच्याकडे. पण आज आहे मंगळवार सॉरी सोमवार आहे ना. आज सोमवार आहे. सोमवारचंच आम्ही करणार आहे कारण काल जमलंच नाही आहे ते धपाटे करायला. तर आता चला बघूयात कशी करते आई. ही आमच्या आजीच्या हातची फेमस रेसिपी आहे. आमची आजी करायची ही धपाटे खूप छान करायची. आता आई करते बघूयात चला. किचनमध्ये तयारी चाललेली आहे धपाटे बनवण्याची आणि आई आता धपाटे बनवणार आहे. तर हे बघा याच्यामध्ये काय काय घेतलं ते बघा. याच्यामध्ये घेतलं की लसूण भरपूर साऱ्या मिरच्या. एवढ्या मिरच्या तिखट नाही का म्हणा. तिखट नाही होत म्हणते आई कारण आणि कापून घेतले कारण मिक्सरमध्ये ते बारीकच होत नाहीत. आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि जिरे एवढ्या वस्तू घेतलेल्या आहेत. जास्त काही घातल्यानंतरच वस्तू एखादी चांगली होते असं नाही. पण गावची जी चव असते ना एखाद्याच्या हाताला चव असते तसं गावाला खूप चव येते. एखादी गोष्टीत ना तुम्ही साधं जरी सिंपल बनवलं ना तरी खूप छान चव येते. आणि आता आम्ही चुली धपाटे बनवणार आहे चुलीवरती है ना काही. चुलीवरती धपाटे ही फेमस रेसिपी आहे. हे बघा आता याच्यामध्ये बाजरीचं पीठ घेतले आईने. याच्या अगोदर ज्वारीचं पीठ घेतले. म्हणजे आपल्याला किती 3 प्रकारची पिठं घ्यायचीत नाही 3 का 4. गहू पण बेसन आहे ना. गहू बेसन ज्वारी बाजरी. आता इकडे आता आई घेते गहू. असं काही इकडे प्रमाण नसतं की एवढंच पीठ घ्यायचं आहे तेवढंच पीठ घ्यायचं आहे. इकडे लमसम प्रमाण असतं की आता हे घेतले गव्हाचं. गहू ज्वारी बाजरी तिन्ही पिठं झाले तर मिक्स करायचे. ज्वारीचं पीठ थोडं जास्त घ्यायचं ना. ही गहू ज्वारी बाजरी हे तिन्ही पिठं मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यावरती बेसनचं पीठ थोडं कमी घ्यायचं आई. बेसनचं पीठ थोडंसं कमी घेतले आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण ना ज्वारीच्या पिठाचं ठेवायचं आहे. ही ह्या रेसिपीचं मेन फंड आहे. नाहीतर मग चिकट होतात धपाटे. गव्हाचं जास्त झालं तरी चिकट होतात चांगले होत नाहीत. मग ज्वारीचं पीठ आपलं जास्त घ्यायचं आहे. बघा सगळे पिठं चाळून घेतले. आणि त्याच्यामध्ये आता आई हा आपण बनवलेला मगाशी जो बनवलेला मसाला आहे ना ज्याच्यामध्ये मिरची लसूण वगैरे होतं कोथिंबीर जिरे जे होतं ते सर्व मिक्स करते. आणि मिक्स करून ह्याच्यामध्ये काय पाहिजे आता हळद. हे आमचं माळवटेचं घर आहे ना त्यामुळे पाठीमागून बघा जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा ती माती अशी खाली येते. मी तुम्हाला अगोदरच्या पण एका व्हिडिओमध्ये दाखवलंय. तर ते मातीमुळे ना असं किती कलर देवतं ते असं मागून ओघळ येतातच त्याचे. आता जेव्हा कुणाचं अजून घरात लग्न ठरेल ना तेव्हा ते कलर देतील तेव्हा ते पूर्ण अजून असं ब्लँक होईल. याच्यामध्ये हळद थोडीशी म्हणजे भरपूरच हळद घातली. ही धपाटे ना आमच्याकडे खरं सांगू ना मंडळी रविवारी जास्त बनवली जायची. म्हणजे प्रत्येक रविवारी म्हटलं तर हरकत नाहीये. ही आमची आजी बनवायची धपाटे है की नाही काही.
आजी बनवायची, म्हणजे माझ्या वडिलांची आई ना धपाटी बनवायची. आणि तिचं आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगते, आजीच बघा आमच्या किती नाव निघतं. गावी आलं तर माझं भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आजीचं नाव निघतं, कारण आजीची एक वेगळी बॉन्डिंग असते. आणि बाकीच्या आता काही माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्या आजी वगैरे बघितल्या ना, आमच्या आजीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण आमची आजी होतीच तशी, इतकी प्रेमळ, अशी थोडीशी रागीट पण होती, थोडीशी डॅशिंग पण होती. तिचा स्वभावच वेगळा होता. त्यामुळे आजीच आमच्या प्रत्येक गोष्टीला नाव निघतं. तर ती काय करायची माहितीये का, रविवारी बायकांचा उपवास असतात, मग तिचा पण उपवास असायचा. आणि ती काय करायची, उपवासाला ना हे चालतंय ते चालतंय म्हणून सगळं म्हणजे खायची ती. आणि नंतरच म्हणजे जसं की आमचा आजोबा गेल्यापासून नंतर मग तिनं जास्त असं कडक उपवास वगैरे पकडले नाहीत, तरी पण तिचं असायचं, तिला नको म्हटलं तरी उपवास धरायची. आणि उपवासाला धपाटे चालतायत, उपवासाला हे चालतंय, उपवासाला ते चालतंय, अशी करायची ती. आणि मग प्रत्येक रविवारी ती धपाटे बनवायची, तिच्या हातचे चुलीवरचे धपाटे खूप छान लागायचे आम्हाला. आणि आम्ही मग ते दुधामध्ये कुस्करून असं खायचो. आता आज पण आम्ही धपाटे ना ऍक्च्युली दुधामध्येच खाणार आहे, कारण ना झाले कसं माहितीये का, आज जे आम्हाला दूध येतं जिथून ज्यांच्या घरून, शणू काय झालंय का, हा मग त्यांच्या म्हशीनं दूधच काढू दिले नाही. त्यामुळे मग आम्ही आता धपाटे कशासोबत खाणं होते माहिती नाही, पण शक्यतो आम्हाला ना बरीच लोक दह्यासोबत धपाटे खातात, चटणी बनवतात वेगवेगळी, पण आम्ही ना दुधासोबत धपाटे खातो. आमच्या आईनं आम्हाला लहानपणापासून दुधाची एवढी सवय लावली ना, प्रत्येक गोष्टी दूध भाकरी, दूध चपाती, दूध धपाटे, दूध रताळ, म्हणजे सगळ्यात दूध दूध दूध. त्यामुळे कॅल्शियम बॉडीमध्ये चांगल्या प्रकारे राहिले आमच्या. चला आता आईला बघा हे मळून झालं, आपल्या गप्पा होत आहेत तोपर्यंत तिचं मळून पण झालं इकडे. आणि आता हे धपाटे बनवायला रेडी आहे. त्याच्यामध्ये तीळ पण ऍड करायचंय ना, थापताना म्हणजे धपाट्याच्या आपण असं थापतो ना, थापडतो त्यावेळेस ते तीळ टाकायचं असं आई म्हणते. पण मी काय करते, मुंबईला बनवते ना, तर अशी तर चव होतच नाहीये. किती पण छान मसाले बनवा, काही काय टाका, पण त्याला चवच येत नाही, काय समजत नाही. गावच्या पाण्यामध्ये ऍक्च्युली चव आहे, त्यामुळे आपण पाणी तर इथून घेऊन जाऊ शकत नाही. झालं बघा, किती मस्त बघा मळून घेतले धपाटे छान. आणि आता आम्ही धपाटे करणार आहे चुलीवरती. आणि तुम्ही माझा चेहरा बघा आज किती ग्लो करतोय, ज्याच्यावरती काहीही लावलेलं नाही, फक्त तेल लावले. म्हणजे असं वाटतं की आता रोज तेलानंच आपलं मॉलिश करा, मॉइश्चरायझर आणि ती सनक्रीमला कुठले पैसे खर्च करायची. तर चला आता बघूयात आई धपाटे कशी करते. शनायाचं इशूचं गोंधळ आमच्या नेहमी शनाया हँडल करते इशूला. चला आता आपल्या धपाटीच्या प्रोसेसला सुरुवात झालेली आहे. आईने गोळा घेतलाय केवढा, कारण ना काही गोष्टी ज्या चुकतात ना ते इथं शिकायला भेटतायत. म्हणजे आई कशी करते, मग आपण कसं करायला पाहिजे, त्यातल्या त्यात थोड्या थोड्या गोष्टी परत मुंबईला जाऊन समजतायत. पण काय होतंय, पण टेस्टला आणि ह्याला फरकच पडतो किती जरी झालं तरी. सो आता एक भाजायचं पण चालू आहे चुलीमध्ये, पण म्हटलं तुम्हाला पहिल्यापासून याची सगळी प्रोसेस दाखवावी. तर बघा आई असं भाजते करते मस्त चुली पुढे बसून. चुलीवरचं खायला अजूनच चांगली चव लागते. जसं चुलीवरचं मटण माणसं म्हणतात ना, तसं चुलीवरचं धपाटं खायला खरंच खूप चविष्ट लागते. इकडे पाणी घेतले समोर, त्याच्यामध्ये हात बुडवून ते थापटलं की हाताला चिकटत नाही, असा प्रकार आहे. आता मुंबईला थालीपीठ हे काय बरीच वेगळी नावं असतात, आपल्या गावाला धपाटेच म्हणतात ह्याला. आणि महाराष्ट्रामध्ये धपाटे दही हे खूप फेमस आहे बरं का. तर इकडे असं आई थापटून घेते त्याला. बघा मिरची पण वरती आली अजून एका साईडवरून, आणि असं ते छान लागते तशी. आता याच्यात गेलेलं आहे तीळ, आणि तीळ टाकून ते थापटायचं आहे. आणि त्यानंतर हे धपाटे जाणार आहे आपल्या तव्यामध्ये. किती मस्त वाटते ना, बघा ना. त्याच्या खाली हा कॉटनचा कपडा घेतलाय, आणि याच्यामध्ये होल पण पाडायचे असतात, नाही तर म्हणतात ते वांजं धपाट करू नये. होल पाडायचं आणि हे गेलं बघा तव्यामध्ये. असं पटकन उचललं तर तो कपडा निघतोय, नाहीतर निघत नाही. मग जास्त वेळ झाला की ते धपाटच निघत नाही चांगलं. वाव किती मस्त झाले बघा बरं. चुलीवरती आता हे छान भाजते धपाटे. थोडंसं भाजलं की पलटी मारून घ्यायचं, नाहीतर मोडतं. हा लगेच जर भाजलं तर ते मोडतं लगेच उलटायला गेलं की. आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, थोडंसं तेल लावून घ्यायचं, भाजून घ्यायचं, आणि मग आपलं भाजलेलं धपाटं होते. तोपर्यंत आईची इकडे दुसरी प्रोसेस चालू झालेली आहे, दुसरं धपाटं बनवण्याची. म्हणजे हे ऑन दी साईड बाय साईड हे चालूच असतं. एक भाजायचं, एक थापटायचं, आणि मग पटपट पटपट धपाटे होतात. नाहीतर गॅसवरती लवकर होतच नाहीये धपाटे, लय वेळ लागतो. आता बघ ताट घेऊन बसलेस मी, रेडी आहे. जसं धपाट तव्यातून बाहेर निघेल तसं आपण माझ्या ताटात येणार आहे. तर भाजते धपाटा, आईची साईड बाय प्रोसेस चालू आहे. आणि आता मस्त धपाटे घालतो. आता दूध पण नाहीये, दही पण नाही, पण काय हरकत नाही. एखादी गोष्ट कधी कधी आपण ठरवतो, आणि ज्या दिवशी ठरवतो ना त्या दिवशी कोणता तरी प्रॉब्लेम येतो आणि ते व्यवस्थित होत नाही.
अगदी आमचं आज धपाटे तसं झालंय. आलं धपाट एक बघा किती छान आहे, किती मस्त भाजलेलं आहे, कुरकुरीत. आणि याच्यामध्ये ना मंडळी परत आम्ही कांदा पण ऍड केला, जे आम्ही तुम्हाला दाखवलं नाहीये. तर ह्याच्यामध्ये कांदा ऍड केला आणि करपूस चुलीवरती भाजले. किती चुलीवरती फटाफट होतात धपाटे. आता मी तुम्हाला टेस्ट दाखवते त्याची कशी झाली ते. खरं खूप मस्त झालंय. तिखट मीठ बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये जो कांदा ऍड केलाय ना, त्यामुळे आणखी त्याला छान चव आले. तिळ पण टाकले, तिळाची पण चव याच्यामध्ये ऍड झाले. किती भारी वाटतं ना असं गरमागरम तव्यातून काढून धपाटं खायला. आणि आईच्या हातचं खायचं म्हणलं अजूनच भारी वाटते. आता मी मुंबईला जेव्हा बनवते ना, तेव्हा काय होतं, मी स्वतः बनवून 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 ते माझी खायची इच्छा राहत नाही. पण आता आई तर जवळ बनवते आणि मी इथं खाते बसून. प्रत्येक आईला वाटतं ना माझ्या बाळानं खाल्लं म्हणजे माझं पोट भरलं. आता माझ्या शनूवरूनच अनुभवते ना, तसं आईला पण आमच्या वाटतं की खावा, आलाय गावाला तरी खावा. तर मंडळी ही होती आपली धपाट्याची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तेलाचा तर चंपू ऑलरेडी माझा झालेलाच आहे बघा. मी म्हणले ना चुकणार नाही लवकर, तेच तर चुकलेच नाही, फक्त वेणी घालून सोडून दिलंय. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.